सगळ्यांनाच माहिती आहे, बिल्डर्स असतात, मोठे असतात, पैसेवाले असतात, चांगले असतात, त्यांच्याकडे जावं, मुलांना पारितोषिक मिळतात, क्रिकेटचे किट्स मिळतात. आज कदाचित बिल्डराच्या वतीनं जर ही बैठक असती तर मला माहित नाही ते गोवा पोर्तुगीजा किंवा कोणत्या तरी चांगल्या हॉटेलकडून जेवणाची व्यवस्था झाली असती. नवरात्रीत अनेक ठिकाणी बिल्डर कुर्ता पायजामे देखील देतात. त्यामुळे पण हे दिलेले सर्व पैसे आपल्याला लुटून मिळालेल्या पैशातूनच देत आहेत हे आपल्यापैकी अनेकांना लक्षात येत नाही. त्यामुळे तो मार्ग आपल्याला साधा, चांगला, सोपा वाटतो. आणि मकरंद सोसायटी विषयी मी बोलत नाही, मी जनरल बोलतोय. त्यामुळे पुन्हा मी सोसायटीच्या संदर्भात अनेक सोसायट्यांमध्ये अतिशय प्रामाणिक पदाधिकारी असतात, पण सर्व सोसायट्यांमध्ये असतातच तसे नव्हे. त्यामुळे बिल्डर जे काही प्रामाणिक असतात आणि काही अधिक प्रामाणिक असतात, तर बिल्डरांना अधिक प्रामाणिक लोकांवर खूप प्रेम असतं. आणि मग त्यांच्याशी जी काही वाटाघाटी होते, निगोसिएशन, याला वाटाघाटी म्हणतात. म्हणजे वाटा त्यांचा आणि घाटा आपला, हे अटळ आहे. त्यामुळे वाटाघाटीचा अर्थ वाटा कोणाचा आणि घाटा कोणाचा. आता तुम्ही विचाराल की हे तुम्ही कोणत्या बेसिसवर सांगताय, तर तेही डिस्क्लोज करण्याची आवश्यकता आहे की भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये गेल्या 70 वर्षात बिल्डरांना फंडिंग करणारी सगळ्यात मोठी वेंचर कॅपिटल फंड, जिने भारतातल्या सर्व बिल्डर्सना मेजर फंडिंग केलं, 38,000 करोड, त्या फंडचा चीफ ऍडवायझर म्हणून मी नोकरी केली. मी स्वतः, म्हणजे त्या जी पद्धत सांगितली त्या पदातून निघाल्यानंतर थोडस कुटुंबाकडे बघण्याची इच्छा होती. आणि कारण या पदातून काही मिळणं तर नाहीच, वर खिशातून जात असत. त्यामुळे मुलं मोठी व्हायला लागली. 25व्या वर्षी आमदार झालो, त्यावेळेला लग्नही झालं नव्हतं. अमेरिकेतून ग्रीन कार्ड सोडून भारतात आलो आणि माझा गोड गैरसमज कोणीतरी करून दिला की देशाला तुमची गरज आहे. 25व्या वर्षी माणसाला अशा गोष्टींवर विश्वास पटकन बसतो. नंतर आटे दाल का भाव मालूम पडता है म्हणतात ना, तशी परिस्थिती होते. तो भाग वेगळा. पण त्यामुळे पुढे जाताना बिल्डरांकडे जाणं हा सोपा मार्ग आहे. म्हणजे आणि मी बिल्डरांना फंडिंग करणाऱ्या संस्थेचा प्रमुख असल्यामुळे प्रत्येक बिल्डरांना माझ्या खांद्यावर रडण्याची मी संधी देत असे. आणि रडण्याचा एकच प्रकार आहे की बाबा, अरे आपसे पैसा लेते हैं, सबका आप अकाउंट के लिए सब पूछते हैं, ऑडिट करते हैं. अरे कैसा है, सोसाइटी के सेक्रेटरी को 5 करोड़ दिया है, वो कैश में दिया है, वो कैसे मैं अकाउंट करूं, इसके लिए फिर कंस्ट्रक्शन की कॉस्ट में मुझे गड़बड़ करना पड़ता है वगैरे वगैरे. हे जे सांगणं, हे जे अनुभवलं आणि लोकांकडून समजून घेतलं आणि त्याचे सुदैवानं आयुष्यात काही पुरावे ठेवण्याची माझ्याकडे सवय होती. आणि पब्लिक लाईफ पासून आजपर्यंत अनेक गोष्टीची कागदपत्र ठेवली आहेत. म्हणजे जे पुस्तक मी आता जवळपास लिहिलेलं आहे. पण वकील नेहमी म्हणतात की आयुष्यभर, उर्वरित आयुष्य कोर्टात घालवायचे असतील तर या पुस्तकाचं पब्लिक करा, नाहीतर डिफेमेशन सातत्यानं तुमच्यावर 5-50 होतील. खरं जरी तुम्ही सांगत असलात तरी ते होईल. तर यातून बिल्डर नेमके काय करतात, हे बिल्डरांना पैसे देण्याच्या फंड मधून त्यांचं ओरिजिनल बॅलन्स शीट चेक केल्यावर माझ्या
पूर्ण लक्षात. त्यामुळे मी जे सांगतोय ते माझ्या अनुभवातून सांगतो. या फंडात 5 वर्ष काम केल्यानंतर मी या देशातल्या टॉप 5 बिल्डरपैकी 3 बिल्डरकडे देखील नोकरी केली. ॲज अ चीफ मेंटर एका ठिकाणी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO एका ठिकाणी, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर दुसऱ्या ठिकाणी. आणि जे या सर्व नोकरीत 7 फिगर सॅलरी पर मंथ घेतलं, त्यांच्याकडून मर्सिडीज गाडीही मिळाली ज्या ड्युरेशन मध्ये होतो ते. आणि त्यामुळे बिल्डर नेमकं काय करतात हे मला कोणाकडून ऐकणं आणि जाणून घेण्याची आवश्यकता नाही. तिथे मी नोकरी करून माझ्या समक्ष जे झालेल्याला मी विटनेस आहे त्या अनुभवातून मी बोलतोय. या सर्व ठिकाणी जिथे मी नोकरी केली त्या सगळ्यांनी माझी इतकी चांगली काळजी घेतली आणि त्यांच्याशी माझे आजही संबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळे त्यांची नावं घेऊन किंवा ते असं करतात तसं करतात असं सांगण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मी उदाहरण म्हणून सांगतो की कसायाकडे जाऊन जर गीतेचे अध्याय तुम्ही त्याच्या समोर वाचले तर तो मटण कापण्याचं काम काही बंद करेल का? कारण त्याचा धंदा तो आहे. त्यामुळे सोसायट्यांना शब्द फसवणे आहे, पण सोसायट्यांना फसवण्याच्या धंद्यात असणाऱ्या लोकांना बिल्डर असं म्हणतात. पण त्याला सोफिस्टिकेटेड भाषेमध्ये गुड बिझनेस प्रॅक्टिसेस असं म्हटलं जातं. आता त्याला फसवणूक म्हणा किंवा गुड बिझनेस प्रॅक्टिसेस म्हणा, डिपेंड्स ऑन विच साइड ऑफ द टेबल यू आर. आणि हे अशा पद्धतीनं सर्व आज ज्या बिल्डरची नावं तुम्ही घ्याल त्या प्रत्येकांना मी फंडिंग केलेलं आहे ॲज अ फंड. आणि त्यांचे बॅलन्स शीट्स चेक केलेले आहेत, ते ऑडिट केलेले आहेत आणि त्यातून खोटारडेपणा ठिकठिकाणी त्यांच्या नजरेत आणून दिलेला आहे आणि त्यांनी तो मान्यही केलेला आहे. त्यामुळे मी जे बोलतोय हे वैयक्तिक अनुभवातून बोलतोय. आणि नंतर जेव्हा 8-10 वर्ष अशा चांगल्या पदातून चांगले पगार मिळून फायनान्शियली स्टेबल झाल्यावर आता ही नोकरी करणं नको. आणि जे या 10-12 वर्षात केलं त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी सर्व सोसायट्यांना जाऊन नेमकं तुमचं काय होणार आहे याविषयी अंदाज देतो. आणि त्या प्रायश्चित्तापोटी आज मी या ठिकाणी आहे असं मी समजतो. तर त्यामुळे बिल्डरकडे जाणं गेल्यानं काय झालेलं आहे, माहीमचा आकडा आज सकाळी जो मी चेक केला तो 71 प्रोजेक्ट्स माहीम मध्ये फक्त झालेले आहेत. म्हणजे बिल्डरांशी करार करून बिल्डरांनी बिल्डिंग पाडून नंतर भाडी बंद केलेले असे 71 प्रोजेक्ट्स माहीम मध्ये आहेत. दादर मध्ये जास्त आहेत, 140 आहेत आणि प्रभादेवीला काहीतरी 95 काहीतरी आहे. त्यामुळे ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये विविध ठिकाणी बिल्डरांवर विश्वास ठेवून त्यांच्याशी करार करायचा आणि करार केल्यावर त्यांनी तो करार पाळायचा नाही आणि आपली बिल्डिंग पाडलेली असायची. त्यानंतर भाड्याची मारामार आणि आपण काहीही करू शकत नाही. काही जण आर्ग्युमेंट वर्गात काम चांगलं करतात की रेरा आहे. रेरा डझंट प्रोटेक्ट एनी एक्झिस्टिंग रेसिडेंट इन अ रिडेव्हलपमेंट स्कीम. रेरा कायदा मूळ रहिवाशांना प्रोटेक्शन देत नाही. रेरा कायद्याखाली आपण बिल्डरची केलेला करार कव्हर्ड नाही. हे रेराचे इन्युमरेबल जजमेंट्स आहेत. हायकोर्टानं ते अपेल्ड केलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टानं देखील अपेल्ड केलेले आहेत.
रेरा हे एका बिल्डर कडून सेलेबल फ्लॅट विकत घेणारा जो माणूस आहे आणि बिल्डर मध्ये झालेला जो करार आहे तो जर बिल्डरने पाळला नाही तर त्या दोघांपुरताच रेरा ऍप्लिकेबल आहे. 97.2% of Mumbai's population is not protected by RERA. हे मी तर म्हणतोच आहे आणि गव्हर्नमेंटला मी तशा पद्धतीची पत्र तर दिलेलीच आहेत, पण रेराचे चेअरमन गौतम चॅटर्जी यांनी 40 पानी अहवाल गव्हर्नमेंटला दिला की रेरा इज अ टूथलेस टायगर. आमच्याकडे कोणतेच पॉवर नाही, फक्त ज्याने पैसे दिले त्याचे पैसे त्याला परत व्याजानं द्यावे जो विकत घेणारा आहे, या असं सांगण्या पलीकडे आमच्याकडे पॉवर नाही. तो फ्लॅट ताब्यात घेण्याचे देखील आमच्याकडे अधिकार नाही आणि 97% मुंबईच्या पॉप्युलेशनला आम्ही रिलीफ देऊ शकत नाही असं रेराचे चेअरमन गौतम चॅटर्जींनी गव्हर्नमेंटला जे पत्र लिहिलं त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यामुळे बिल्डरकडे गेल्यानं रेराचं प्रोटेक्शन मिळेल हा गैरसमज बिल्डर आणि त्यांची दलाली करणारे पीएमसीज आपल्याला सांगतात ते पूर्णपणे चुकीचं आहे. मी बिल्डरांकडे काम करत असताना प्रत्येक बिल्डरकडे 30, 40 किंवा 50 पीएमसी असतात जे दर महिन्याला 5 तारखेला येऊन एक एनवलप घेऊन जातात. त्याचं काम की नया गिरायक आया है उसको मैं क्या बोलूं. आणि मग बिल्डर जे सांगतो, म्हणजे मी ज्या वेळेला बिल्डरकडे नोकरी करत होतो त्यावेळेला पीएमसीशी मी देखील कोऑर्डिनेट करत होतो. आपल्याला खोटं काय काय सांगावं हे बिल्डर त्याला सांगतात आणि सो कॉल्ड फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये ह्या सगळ्या खोट्या गोष्टी लिहिल्या जातात. मी मुंबई विद्यापीठात गेली 35 ते 40 वर्ष मास्टर्स डिग्रीला शिकवतो, पेपर सेट करतो आणि करेक्ट करतो. आणि माझ्या एखाद्या विद्यार्थ्यांनी जर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन हे 3,000 किंवा 3,500 पेक्षा अधिक लिहिलं तर त्याला मी फेल करतो. पण मी ज्या वेळेला बिल्डरकडे नोकरी करत होतो त्यावेळेला आम्ही 6,000 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्टचं घर तुम्हाला देतो असं माझ्या समोर माझा इंजिनियर सोसायटीला सांगत असताना मी त्या गावातलाच नाही म्हणून इतर कुठेतरी बघत असेल. कारण आयुष्यभर मुलांना जे मी ठोकून वाचून शिकवलं की कोणत्याही परिस्थितीत 3,000च्या वर कन्स्ट्रक्शनची कॉस्ट होणार नाही. त्याच्यापैकी एखादा मुलगा जर ऑडियन्स मध्ये असेल तर चप्पल काढून मारेल अशी परिस्थिती, अशी भीती मला त्यावेळेला सातत्यानं वाटत असेल. कन्स्ट्रक्शन मध्ये सुदैवानं एक गोष्ट आहे की बेसिक मटेरियल्स दोनच, सिमेंट आणि स्टील. अधिक स्टील वापरल्यानं बिल्डिंग अधिक मजबूत होत नाही. Steel is meant for the tensile of the building, and if a structure is more tensile than required, then it is not an ideal situation. And concrete is meant for the compression of the building. So additional cement or additional concrete is also not good. So less of concrete is bad. More of concrete is also bad. Less of steel is bad. More of steel is also bad. So what you require is the exact quantity of steel and exact quantity of cement, and that doesn't cost more. But सुदैवानं दुर्दैवानं आपल्याला दिलेले फिजिबिलिटी रिपोर्ट्स आहेत त्याच्यात इतकं भयानक पॅडिंग मी पाहिलेलं आहे की काय बोलावं
आज तो विषय काढावा की काढू नये यावर मी इथे येईपर्यंत विचार करत होतो. भयानक पॅडिंग जे म्हणजे मी अनेक ठिकाणी पॅडिंग केलेले रिपोर्ट्स बघतो आणि त्याची सवय आहे, पण आपल्याला दिलेले रिपोर्ट जे पॅडिंग केलेले पाहिले ते इतके भयानक आहेत. एका फिजिबिलिटी मध्ये तर कन्स्ट्रक्टेड एरियावर 1.70 ने मल्टिप्लाय केलंय. 0.70 कशा करताय हे लिहिलं नाही आणि त्याला 6,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी कन्स्ट्रक्शनची कॉस्ट दाखवली. सो फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ द पीपल, आपला जो कार्पेट एरिया आहे त्याच्यात एक क्लास सुपिरियर क्वालिटी कन्स्ट्रक्शन L&T कडून ग्रेड 1 चं कन्स्ट्रक्शन घेतलं तरीही नॉर्मल, म्हणजे मी इटालियन मार्बलचं म्हणत नाही, पण नॉर्मल 2,250 to 2,500 रुपीज पर स्क्वेअर फीट हे पुरेसं आहे. सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये 45 मजल्याची बिल्डिंग 3 महिन्यापूर्वी L&T ला 3,250 रुपीज पर स्क्वेअर फीट मध्ये आम्ही टेंडर मंजूर केलेला आहे. त्यामुळे कोण जर म्हणत असेल नाही तुम्हाला क्वालिटी कळत नाही, हो आम्ही मी म्हटलं ते काही हलवा आणि पापलेट मधला फरक आहे का? हा हलवा आहे त्यामुळे हा 1,500 मिळतो आणि तो पापलेट म्हणजे 500 आहे वगैरे असं नसतं त्याच्यात. तर हे पुढ्या सोडण्याचं काम जे करतात, मी अनेक वेळेला प्रोजेक्ट मॅनेजर्स, मॅनेजमेंट कन्सल्टंट विषयी माझ्या लोकसत्तेच्या आणि महाराष्ट्र टाइम्सच्या लेखात लिहिलेलं आहे. ते माझ्यावर खूप रागावले, म्हटले हे मेंढपाळ आहे. ते म्हणाले आम्हाला मेंढपाळ म्हणाले, आय एम इक्वेटिंग यू टू द लॉर्ड हिमसेल्फ because Jesus Christ was a shepherd आणि आपले भगवान श्री कृष्ण देखील गायी घेऊन जात होतेच ना. त्यामुळे तुमच्यावर काही मी अन्याय करत नाही, पण मेंढपाळ तुम्हाला का म्हणतोय याचं कारण जर तुम्ही विचारलं तर सांगेन. असं मी PMCच्या मुंबईच्या बैठकीत जाऊन सांगितलं. त्याचे व्हिडिओ माझ्या युट्यूबवर अपलोड झालेले आहेत. Where there were 1,000 PMCs and in their presence I have said this, की तुम्हाला मेंढपाळ अशासाठी म्हणतो की तुम्ही सोसायटीचे जे शेळ्या मेंढ्याप्रमाणे मेंबर आहेत त्यांना हाकत बिल्डरच्या कत्तलखान्यात नेऊन सोडता आणि मग त्याला सांगता की यांचं हलाल करा किंवा झटका द्या, ते तू करा, म्हणून तुम्ही मेंढपाळ. तर अशा पद्धतीचे दलाली करणारी अनेक लोक असतात. त्यांच्यापासून आपल्याला फार सावध होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण माहीम स्टेशनवर गेलो तर वेस्टर्न लाईन पकडायची का हार्बर लाईन पकडायची हे ठरवलं पाहिजे. त्यामुळे पुनर्विकास करायचा तो कोणत्या मार्गाने आपण करणार आहोत हे ठरवल्याशिवाय आरंभशूरपणा करून 1, 2, 4 PMC कडून बाजारात भाव काढल्याप्रमाणे फिजिबिलिटी काढणे हे योग्य नाही. आता पैसे सोसायटीकडे अधिक असतील तर PMC ची पोटं भरण्याऐवजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलला किंवा प्लायंट स्कूलला देणगी दिली तर त्यापेक्षा अधिक पुण्य मिळेल. मी त्यामुळे ज्या ठिकाणी मला बोलवलं जातं त्यावेळेला पूर्ण फिजिबिलिटी सर्वांच्या समक्ष बोर्डावर करून देतो आणि त्याची कोणतीही फी चार्ज करत नाही. आणि 8वी शिकलेला मुलगा किंवा मुलगी ज्याला गणिताचं सुमार ज्ञान आहे त्यांनी ही फिजिबिलिटी घरात करून आपल्या वडील किंवा आजोबांना समज द्यावी की आपला अधिकार इतका आहे, इतकं मी त्याला ट्रेन करू शकतो. म्हणजे पुढच्या पिढीची लोक जर इथे बोलवली तर त्यांना फिजिबिलिटी करण्याचं इट इज नॉट अ रॉकेट सायन्स.
पण ते आम्ही प्रोफेशनल ते इतकं क्लिष्ट करून ठेवतो की तुम्हाला ते कळू नये आणि फार वेगवेगळ्या गोष्टी, उदाहरणार्थ 35 कोटी रुपये महानगरपालिकेला ओपन स्पेसिस डेफिशियन्सी करता लावतो. ते काय आहे ओपन स्पेसिस डेफिशियन्सी? प्रत्येक जमिनीवर किती बांधकामाचं फुटप्रिंट करावं हे ठरलेला नियम आहे. ते फुटप्रिंट जर तुम्ही फॉलो केलं नाही आणि जिथे ओपन स्पेस ठेवायला पाहिजे तिथे न ठेवता त्याच्यावर बांधकाम करण्याचा प्लॅन केला तर ओपन स्पेसिस तुम्ही बळजबरीनं वापरताय याच्या करता तुमच्यावर पेनल्टी होते की चुकीनं तुम्ही केलं तर ती पेनल्टी होणं सोडून द्या. ते आपण सुरुवातीपासून बजेट मध्ये टाकतो की आम्ही ओपन स्पेसिस डेफिशियन्सी आणि 35 कोटी ओपन स्पेसिस 7,000 मीटरचे 6,700 मीटरच्या जमिनीवर ओपन स्पेसिस डेफिशियन्सीचे 35 कोटी काय लावलंय काय? म्हणजे हे पाहून मन फार उद्विग्न होतंय. म्हणजे माझी मुलगी मला नेहमी सांगत होती, बाबा तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट पाहूच नका. तुम्ही जे कॉलेजमध्ये फिजिबिलिटी रिपोर्टला मार्क देतात त्याच्यातून मुलं फार त्रासलेली असतात कारण तुमच्या त्या फिजिबिलिटी रिपोर्टवर हातात लाल शाईचं पेन आल्याबरोबर पेपर आला की त्याच्यावर गोळे काढायची सवय झालेली आहे. त्यामुळे या फिजिबिलिटी रिपोर्टची तुम्ही इतकी चिरफाड करताय. तो माझा व्यवसाय आहे, हे मी गेली 35 वर्ष करत आलेलो आहे. तर सुरुवातीला कोणत्या दिशेनं आपण जाणार आहोत हे समजलं पाहिजे. मुंबईत 5,800 प्रोजेक्ट्स बंद झालेले आहेत आणि 1,25,980 कुटुंब रस्त्यावर आहेत. जगाच्या पाठीवर कोणत्याही शहरामध्ये 1,25,000 कुटुंब म्हणजे एका कुटुंबात 4 किंवा 5 म्हटले तर 6 ते 8 लाख लोक सरकारने दिलेल्या पुनर्विकासाच्या योजनेचा पुरस्कार करून रस्त्यावर आलेली कुठेच कोणी पाहिलेलं नाही. ते मुंबईने त्याच्या बाबतीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडलेला आहे. त्यामुळे त्याच्यात 100 किती तुमचे 127 लोकांची भर होऊ नये म्हणून आज मी इथे आहे. बेघर झालेल्या लोकांची आणि त्यामुळे काळजीनं पुनर्विकासाविषयी निर्णय घ्यावं हे सांगण्याकरता मी आलेलो आहे. आता बिल्डराच्या योजनेमधून जर इतके लोक त्रासलेले आहेत तर सरकारने गप्प राहावं का? तर सरकार म्हणतं की a company with whom you have entered into an agreement is a company which is a private entity. And a cooperative housing society is also technically a private entity. And an agreement between one private entity and another private entity, if any of the entities do not follow the agreement, is a civil matter and should go to a civil suit. हे झालं. त्यांच्याशी करार करायचा, त्यांनी मोडला की आपण सिव्हिल सूट मध्ये जायचं. म्हणजे 25 वर्ष सिव्हिल सूट मध्ये राहायचं. तोपर्यंत हयात असलेली माणसं हजर नसणार. 25-30 वर्ष कोर्टामध्ये जाणं म्हणजे मग मुलं आणि नातवंड केस लढवणार. अशी परिस्थिती ह्या रिडेव्हलपमेंटमुळे मुंबईची वाट लागलेली आहे. आणि ती वाट ज्या ठिकाणी सुसंस्कृत सुशिक्षित लोक राहतात त्यांचं वाटोळं होऊ नये म्हणून त्याचे जे फायदे तोटे आहेत ते समजून घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलेलो. आता ही वस्तुस्थिती आहे, पण लोकांना कसं समजवायचं? सुशिक्षित लोकांना तुम्हाला हे कळत नाही हे सांगणं याच्या इतका मोठा गुन्हा कोणता होऊ शकत नाही. शिवी दिली तरी चालेल, पण तुला हे कळत नाही असं कारण मी शिकलेला आहे त्यामुळे मला सगळंच कळतं. आता मी आर्किटेक्ट आहे आणि आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकवतो. अर्बन प्लॅनिंग, बिल्डिंग इकॉनॉमिक्स हे विषय शिकवतो.
पण मी हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या ब्रेन सर्जनला सर्जरी कशी करायची याच्यावर बोलायला लागलं तर तो हसेल नाही का? प्रभू साहेब, तुमच्याकडे बॉस्टनच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची PhD आहे, MTech आहे, पण याचा अर्थ तुम्हाला ब्रेन सर्जरी कळते असं समजू नका. तुम्ही बसा ना, मला माझं काम करू द्या, हे तो म्हणणार की नाही. त्यामुळे प्रत्येकाला सर्व गोष्टी सुशिक्षित असतं किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असलं तर होत नाही. त्यामुळे तुम्हाला हे कळत नाही असं म्हणण्याऐवजी माझं वय 60च्या पलीकडे झालेलं आहे, मला जे कळत होतं आणि कळतंय ते मी विसरू नये म्हणून तुमच्या समोर मी त्याचं रिव्हिजन करतोय. त्यातलं काही तुम्हाला घेता आलं तर घ्या असं मी वेळोवेळी लोकांना सांगतो. म्हणजे मी विसरू नये म्हणून मी माझ्या माहितीचं किंवा ज्ञानाचं रिव्हिजन तुमच्या समोर करतोय. त्यातलं तुम्हाला काही घेण्यासारखं वाटलं, अंशासारखं दुधातलं पाणी काढून, तर ते घ्यायचं तर घ्या, नाही तर सोडून द्या. तर त्यामुळे बिल्डराची योजना आणि स्वयंविकासाच्या योजनेचा फरक समजण्याआधी काही गैरसमज डोक्यातून काढून टाकले पाहिजे. आपल्याला माहित नाही असं नाही, आपल्याला सगळं कळतं, पण चुकून एखाद्याच्या मनामध्ये गैरसमज जे असतात तर असे गैरसमज असतील तर ते काढून टाकणं आवश्यक आहे. तर मी 4-5 छोटे गैरसमज काही लोकांच्या मनामध्ये, इथल्या लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत असं माझं म्हणणं नाही, पण चुकून गैरसमज असतील तर ते काढून टाकावे. 100 सुशिक्षित लोकांना हा प्रश्न विचारला पैकी 90 जण चुकीचं उत्तर देतात. बिल्डिंग कोण बांधतो या प्रश्नाचं उत्तर 100 पैकी 90 जण बिल्डर असं देतात. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रहेजा बांधत नाही, रिजवी बांधत नाही, रुस्तमजी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. एखादा अपवाद असण्याची शक्यता आहे. जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतःला बिल्डर म्हणवत असेल तर तो अपवाद सोडून द्या, पण एरवी 99% बिल्डर हे बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. ठेकेदार बिल्डिंग बांधतो, बिल्डर ठेकेदाराकरवी बिल्डिंग बांधून घेतो. त्यामुळे आपली बिल्डिंग नवीन बांधण्याकरता आपल्याला बिल्डरकडे गेलंच पाहिजे असं ज्यांचं म्हणणं आहे, तर त्यांचं ज्ञान हे माझ्यापेक्षा फार मोठं आहे. तर त्यांनी ते ज्ञान थोडंसं फ्रीजमध्ये ठेवावं, कारण त्याची आवश्यकता नाही. आपल्या ठिकाणी बिल्डिंग बांधण्याकरता आपल्याला उत्तम ठेकेदाराची आवश्यकता आहे आणि त्या उत्तम ठेकेदार आपली इमारत बांधून घेऊ शकतो. एखाद्या बिल्डरकडे एखादा ठेकेदार असतो, एखाद्याकडे 2 असतात, एखाद्याकडे 4 असतात, एखाद्याकडे अनेक ठेकेदार असतात आणि ते फाउंडेशन वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देतात, कॉलम बीम वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देतात, भिंती वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देतात, दरवाजा खिडक्या वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देतात, टायलिंग वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देतात, प्लंबिंग वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देतात, इलेक्ट्रिकल वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देतात, वॉटरप्रूफिंग वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देतात. असं विविध कॉन्ट्रॅक्टर कडून काम करून घेतात. काम हे कॉन्ट्रॅक्टर करतात, बिल्डर नाही. आपल्याला हे माहित असेल, पण मला याचा विसर पडू नये म्हणून मी हा विषय आपल्या समोर मांडतो. म्हणजे मी कदाचित 64 वर्ष वय झालं, विसरेल ना, म्हणून मी आपल्या समोर हा विषय मांडतो. दुसरा विषय असा, गैरसमज असा की बिल्डर हा स्वतःच्या खिशातले पैसे टाकून रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगी बांधतात. त्यामुळे मी इतक्या बिल्डरांकडे नोकरी केली, त्या बिल्डरांकडे कोट्यावधी म्हणजे 10,000 कोटी 20,000 कोटी असे त्यांच्याकडे पैसे होते. पण कोणताच बिल्डर स्वतःचे पैसे रिडेव्हलपमेंट मध्ये लावत नाही. प्रत्येक रिडेव्हलपमेंटला, ज्यांना इकॉनॉमिक्स कळतं त्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल, प्रत्येक रिडेव्हलपमेंटला एक नवीन कंपनी तयार केली जाते. बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजे रिझर्व्ह बँकेने 385 नॉन बँकिंग फायनान्स कंपनीना बिल्डरांना पैसे देण्याची परवानगी दिली आहे. ते बिल्डरना देऊ शकतात. आणखी कुठून
बिल्डरांना पैसे मिळतात. तर FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, जगामध्ये लोक सिनियर झाल्यावर त्यांचे जे पेन्शनचे पैसे आहेत ते त्यांच्या देशामध्ये न टाकताना इतर देशात गुंतवणूक करण्याची सोय असते. ब्रिटिश पेन्शन ट्रस्ट, जर्मन पेन्शन ट्रस्ट, युरोपियन युनियनचं पेन्शन ट्रस्ट, कॅनेडियन पेन्शन ट्रस्ट आणि अमेरिकन पेन्शन ट्रस्ट हे थर्ड वर्ल्ड कंट्रीजच्या मिडल क्लासच्या हाऊसिंग स्कीमला कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये त्या पेन्शन फंड मधून लोन देण्याची त्यांच्या देशामध्ये तरतूद आहे. त्यामुळे या पैशातून बिल्डरांना लोन्स मिळतात आणि ते डॉलर रेट मध्ये कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये मिळतात. दॅट इज कॉल्ड फायनान्सिंग थ्रू FIIs, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. मुंबईच्या स्टॉक एक्सचेंज मध्येही FII चे बऱ्यापैकी गुंतवणूक आहे. त्या पद्धतीनं बिल्डरांकडे फॉरेन इन्व्हेस्टमेंट तर्फे देखील पैसे येतात. आणखी कुठून येतं? FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट, उदाहरणार्थ तुमचा प्रोजेक्ट हा टॉप प्रायोरिटी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला एलिजिबल तुम्ही आहात. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या मुलांपैकी किंवा नातवंडांपैकी कुणी परदेशात असेल आणि त्यांनी जर तिथल्या बँकिंगमध्ये त्यांचं जर क्रेडिट लेवल्स चांगले असतील, त्यांनी जर तिथे अर्ज केला की मी ज्या ठिकाणी जन्मलो त्या माझ्या देशामध्ये रिडेव्हलपमेंट होते आहे आणि त्याच्याकरता मला $1,00,000 किंवा $1 मिलियन काय जे असतील ते इतके मला गुंतवणूक करायची आहे, तर मला त्याच्याकरता तुम्ही कर्ज देऊ शकता का? तर तिथल्या गव्हर्नमेंट त्याच्यातून कर्ज देते आणि ते कर्ज आपण रिझर्व्ह बँकेची वेगळी परमिशन न घेताना इन्व्हेस्ट करू शकतो आणि आपल्याला मिळालेला प्रॉफिट लीगली डॉलर मध्ये कन्वर्ट करून त्यांना रिपॅट्रिएट करू शकतो. इतकंच नव्हे तर अमेरिकन सिटीजन जर आपली मुलं किंवा नातवंड असतील तर त्यांनी इथे गुंतवणूक केलेल्या पैशावर त्यांना इन्शुरन्स मिळतं की जेणेकरून न जाणो हे पैसे त्याचा काही भाग जर तुम्हाला रिफंड करता आला नाही तर ते पैसे इन्शुरन्स कंपनी देते. तर या पैशातून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केलं जातं. स्वयंविकासाच्या प्रोजेक्ट्समध्ये 6 प्रोजेक्ट्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये त्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांच्या मुलांनी घेतलेल्या कर्जातून आम्ही उभे केले आणि सक्सेसफुल उभे केले. त्यानंतर IPO, म्हणजे बिल्डर हा स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स काढतो आणि आपण ते शेअर्स विकत घेतो. त्याला व्याज आपल्याला मिळत नाही, काही मिळत नाही आणि ते पैसे तो बिनव्याजाचे आपल्या प्रोजेक्टमध्ये लावतो. हे सगळ्या मार्गाने बिल्डरचे पैसे येतात. त्यामुळे ह्या पैशातून रिडेव्हलपमेंट केली जाते, त्याच्या पैशातून केली जात नाही. आणखी गैरसमज असा की बिल्डर परवानग्या पटापट घेऊन येतो. माझा अनुभव थोडासा वेगळा आहे की बिल्डर ज्या लोकांकडे परवानग्या घ्यायच्या असतात त्यांच्याकडे परवानग्या घ्यायला गेला तर त्याचे प्रोजेक्ट्स कधीही पूर्ण होणार नाहीत. कारण परवानग्या देणाऱ्या माणसांची तोंड इतकी मोठी असतात की समोर परवानगी घेणारा माणूस आला की त्या तोंडामध्ये किती कोंबावं याला काही लिमिट राहत नाही. म्हणून बिल्डर नेहमी म्हणतो की जो परवानगी देणारा आहे त्याला मला समोरासमोर अजिबात करू नका. त्यामुळे बिल्डर करता परवानगी घेणारा माणूस याला लायझॉन माणूस असं म्हटलं जातं. त्याला लायझॉन आर्किटेक्ट म्हणतं, कोण त्याला लायझॉन एजन्सी अशी म्हणते आणि ती लायझॉन एजन्सी परवानगी आणते. ती लायझॉन एजन्सी बिल्डर करता परवानगी आणते, तीच लायझॉन एजन्सी आपल्या करता परवानगी देखील आणते. त्यामुळे बिल्डर करता लवकर परवानगी मिळते, आपण कुठून परवानगी आणणार हे जे आर्ग्युमेंट आहे त्या आर्ग्युमेंटला अर्थ नाही. कारण बिल्डर ज्याच्याकडून परवानग्या घेतो त्याच्याकडूनच आपण परवानग्या घेत असतो. त्यानंतर
बिल्डरचा बांधकामाची क्वालिटी उत्तम असते असा एक पुन्हा गैरसमज आहे. मी स्वतःची टीम, तो रिपोर्ट अर्थात तुम्ही वृत्तपत्रात वाचला असेल त्यामुळे त्याविषयी जास्त बोलत नाही. रिडेव्हलपमेंट झालेल्या 1000 बिल्डिंगमध्ये रिहॅब पोर्शन म्हणजे मूळ रहिवाशांच्या पोर्शनचं जे आम्ही इन्स्पेक्शन केलं, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि IIT मुंबईच्या सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या मदतीनं त्याच्यामध्ये 73% रिहॅबच्या बिल्डिंगी या C कॅटेगरीच्या निघाल्या. हा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये, इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि माझी सही आहे त्याच्यावर. त्या सर्व बिल्डिंगीत मी स्वतः जाऊन त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्यामुळे विक्रीचा जो भाग आहे, सेलेबल पोर्शन, तो थोडासा चकाचक करायचा आणि मूळ रहिवाशी तुमच्याकडून बिल्डरला नकास न घर बांधून देणं एवढंच असतं आणि तुम्हाला जे बांधून दिलं ते उत्तम आहे हे सांगण्याचं काम ते किंवा त्यांच्या वतीनं जे कोण PMC आहेत त्यांनी करावं इतकंच असतं. आता उदाहरण म्हणून सांगतो की मला एका सोसायटीमध्ये सांगितलं, असं कसं तुम्ही म्हणता, आम्हाला PMCने सांगितलं की बिल्डर इतकं उत्तम काम करतो की प्रत्येक वस्तू A क्लासची आहे. इवन प्लंबिंग आमच्याकडे प्रत्येक पाईप ही A क्लासची आहे. आता A क्लास म्हणजे सगळ्यात घाणेरडं प्लंबिंग. प्लंबिंग मध्ये C क्लासचे पाईपच वापरायचे असतात, A क्लास वापरायचे नसतात. पण लोकांना A क्लास पाईप वापरले म्हटलं हा A क्लासच वापरा, कारण A क्लास आणि C क्लास मधला फरक लोकांना माहीत नसतो. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं हातोहात फसवलं जातं आणि ते मिळालेले असतात याचं आपल्याला माहीत नसतं. मला माहित आहे कारण मी बिल्डर होतो त्यावेळेला, म्हणजे बिल्डरकडे काम करत होतो त्यावेळेला PMCना आम्ही काय पडवून पाठवत होतो हे मला तेव्हा चांगलं माहीत होतं. आणि जे त्यावेळेला ज्या सोसायट्यांची त्या बिल्डरनी करार केले तसे तुम्ही करू नये. त्यामुळे काय बिल्डर नॉर्मली करतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून मी ते सांगतो. आणि शेवटचं हे की बाबा बिल्डर प्लॅन उत्तम करतो. मी प्लॅनिंग हा विषय शिकवतो त्यावेळेला ज्या गोष्टी प्लॅन मध्ये अजिबात असू नये असं विद्यार्थ्यांना वारंवार वॉर्निंग देतो, त्या सर्व गोष्टी बिल्डरांच्या प्लॅन मध्ये असतात. कारण त्यांचा हेतू जास्तीत जास्त जागा ऑक्युपाय करणं आणि त्यातून जास्तीत जास्त पैसे कमवणं. दे आर गुड बिझनेसमॅन, त्यांना त्याविषयी दोष देण्याचं कारण नाही. पैसे कमवण्याच्या धंद्यात ते आहेत. त्यामुळे त्या जागेमध्ये जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी ते काही करतील. त्याच्याकरता ओपन स्पेस एन्क्रोच करतील आणि मग ओपन स्पेस एन्क्रोचमेंट करतात BMCला 35 कोटी भरतीलही. त्यामुळे BMCला पैसे भरून, पेनल्टी भरून काम करणं म्हणजे प्लॅन चांगला होतो असं नाही, किंवा वाईट होतो. त्यामुळे उत्तम प्लॅन बिल्डरांकडून मिळत नाही. माझ्या विद्यार्थ्यांनी जर बिल्डरच्या ब्रोशर मधून एखादा प्लॅन पेपरमध्ये कॉपी केला तर त्याला 100 पैकी 15 किंवा 20 मार्क मिळतील जास्तीत जास्त. तर अशा पद्धतीचं प्लॅनिंग खराब आपण आपलं करू नये. आणि शेवटचा गैरसमज की बिल्डर सांगितलेल्या वेळेत बांधकाम करून देतो, मला वाटतं त्याच्यावर कोणाचा आजकाल विश्वास नाही. अगदी चांगल्यातला चांगला बिल्डर म्हणजे की बाबा मी 36 महिन्यात दिलं तर त्यांनी समजा 40-45 मध्ये दिलं तरी देवच तो असं आपण म्हणतो. आणि मग 2-4 वर्षांनी दिलं नाही, थोडा उशीर लागला पण घर मात्र मिळालं. म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे असं या पठडीतून आपण बघण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे मग त्याला दोष का द्यावा. माझ्या नशिबातच ते उशिरा मिळणार होतं म्हणून ते उशिरा मिळालं. आणि मग 10 वर्ष झाली तरी मग मात्र थोडस लक्षात येतं की 10 वर्ष झाली, दर शनिवारी जाऊन शनिदेवाला तेल घातलं पाहिजे, नाही तर काय ते आपलं घर परत मिळत असं सांगणारी लोकही काही आहेत. आणि त्यांचं काही चुकतंय असं सांगणारा मी कोण. पण यातून तुम्ही निघावं म्हणून
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी मुंबई विद्यापीठाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सोशॉलॉजी, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, IITचे प्रमुख सर, JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख, रचना संसदचे प्रमुख काही टीचर्स, कमला रायच्या कॉलेजचे प्रमुख, VJTIचे प्रमुख, या सगळ्यांनी एकत्र बसून आम्ही 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये एक ऑल्टरनेटिव्ह सिस्टीम ऑफ रिडेव्हलपमेंट मध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट हा प्रकार आम्ही निर्माण केला आणि त्या माध्यमातून ही सेल्फ रिडेव्हलपमेंटची चळवळ आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि बिल्डरच्या याच्यामध्ये पात्र ह्या दोन्ही नाटकात साधारणपणे एकच. बिल्डर आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून घेतो, आपणही आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून घेतो. बिल्डर ज्यांच्याकडून पैसे घेतो, आपणही त्यांच्याकडूनच पैसे घेतो, कर्ज म्हणा किंवा काय. बिल्डर ज्याच्याकडून अप्रुव्हल करून घेतो, आपण त्यांच्याकडूनच अप्रुव्हल करून घेतो. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कडून बांधकाम करून घेतो, आपणही कॉन्ट्रॅक्टर कडून बांधकाम करून. फरक इतकाच की बिल्डर इतरांकरता घर बांधतो, आपण स्वतः करता बांधत असतो. त्यामुळे आपली देखरेख आणि नजर चांगली असते, त्यामुळे आपण त्याच्यावर क्वालिटी चांगली मिळवायची. कारण आपल्याला राहायचं असतं, त्याला राहायचं नसतं, त्याला विकून पैसे घेऊन निघून जायचे असतात. हा एकंदरीत फरक. आता मुंबईमध्ये असे 100 प्रोजेक्ट्स ऑनगोईंग आहेत. 20 प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत. 40 प्रोजेक्ट विविध स्टेजमध्ये, कुठे 2 मजले, कुठे 4 मजले, अशा पद्धतीनं काम चालू आहे. आणि 50-60 प्रोजेक्ट असे आहेत की प्लॅन अप्रुव्हल झालेले आहेत, अजून बिल्डिंगीत लोक राहत आहेत. त्यांच्या फंडिंगची, फायनान्सची पूर्ण व्यवस्था होईपर्यंत त्या बिल्डिंगी तोडायच्या नाही असं ठरलेलं आहे. आणि 790 सोसायट्यांनी स्वयंविकासाचा ठराव घेतलेला आहे आणि 500 सोसायट्यांनी बिल्डरकडे जायचं नाही असं रेझोल्युशन पास केलेलं आहे. ही मुंबईतले, अर्थात मुंबईमध्ये 25 आणि 30,000 सोसायटी आहेत. त्याच्यात हे 1,000 सोसायट्या म्हणजे काहीच नाही. पण हे झालेलं आहे. पैकी 2 केवळ उदाहरणं तुम्हाला देईन आणि नंतर काही कॅल्क्युलेशन्स आपण करू. आणि गव्हर्नमेंटनी सेल्फ रिडेव्हलपमेंट करता काय कायदे केलेले आहेत ते कायदे आपण समजून घेऊ आणि मग तुम्ही प्रश्नोत्तरं विचारा आणि मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. तर चेंबूरला चित्रा सोसायटी आहे. 380 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया त्यांच्याकडे होता आणि सगळ्यांकडे इक्वल. आणि त्यांनी 24 बिल्डरांकडून टेंडर्स घेतले, सगळी मोठी नावं. प्रत्येकाने कोणी 475, कोणी म्हणजे कोणी 480, कोणी 500, कोणी 505, कोणी 510, 525 मॅक्झिमम आणि 2.5 लाखाचा कॉर्पस. त्यांनी JCB बोलवली की फुलांची JCB, की बाबा सडा टाका रस्त्यावर, की आपलं इतक्या वर्षाचा प्रश्न सत्यनारायणाची मागूजा टाका, की आपलं झाला प्रश्न सुटला आपल्याला. इतके 380च्या ठिकाणी 425 म्हणजे झाले काय, तर आपल्याला 30-35% ऍडिशनल मिळालं. म्हणजे आपण गंगेत गोडं आलं. त्याच्यापैकी काही लोक माझ्याकडे आले. आता आपली कमिटी जसं मला बोलवलं तसं त्यांनी बोलवलं आणि मी हे जे आपल्याला सांगतोय तेच त्यांना सांगितलं. सुदैवानं त्यांना पटलं आणि मग त्यांनी स्वयंविकासात जायचं ठरवलं. त्यांची बिल्डिंग पाडली गेली, नवीन बिल्डिंग बांधली गेली. 18 महिन्यामध्ये 25 मजल्याची बिल्डिंग उभी आहे. आज ते बिल्डिंग मध्ये राहत आहेत. प्रत्येकाला जिथे बिल्डर 380च्या ठिकाणी 525 देत होता आणि 2.5 लाखाचा कॉर्पस देत होता, तिथे आज प्रत्येक मेंबरला 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळालेला आहे. आपल्यापैकी ज्यांना तिथे जाऊन त्यांना भेटायचं असेल त्यांचे टेलिफोन नंबर देतो, तिथे जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता, त्यांची बिल्डिंग पाहू शकता. म्हणजे हे काही कपोलकल्पित काहीतरी मांडतोय असं कोणाला वाटत असेल. आणि श्रेय माझं नाही, श्रेय त्यांचं आहे. सुनील गावस्करांनी बिचाऱ्यांनी आपल्या, मी चिखलवाडीत
लहानाचा मोठा झालो सुनील गावस्कर आमचा शेजारी, त्यांनी त्याच्या मुलाला ट्रेन करण्यासाठी इतका प्रयत्न केला, पण काही देशाच्या टीम मध्ये त्याचा मुलगा जाऊ शकला नाही. त्यामुळे कोच हा नेहमी मैदानाच्या बाहेर असतो. क्रिकेट शेवटी तुम्हालाच खेळलं पाहिजे. मी येऊन व्याख्यान देईन किंवा काय होऊ शकतं हे सांगेन, तुम्हाला मदत करीन, पण मी पिचवर जाऊन माझं घर इथे नाही, मी खेळू शकत नाही. निर्णय तुम्ही घ्यायचे असतात. त्यामुळे जसं सुनील गावस्करचा मुलगा इंडियन टीमचा कॅप्टन होऊ शकला नाही, सुनील गावस्कर त्याला अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासून ट्रेन करत असला तरीही त्याची बॅटिंग तितकी शेवटी मुंबईच्या टीम मध्ये न मिळता तो पश्चिम बंगालच्या टीम मध्ये खेळायला गेला आणि तिथूनही त्याला नॅशनल टीम मध्ये करता आलं नाही. किती वाईट वाटलं असेल. म्हणजे जगाचा हिरो सुनील गावस्कर आणि त्या स्वतःच्या मुलाला भारतीय टीम मध्ये साधं स्थान देखील त्याला देता आलं नाही. त्यामुळे ट्रेन करणारा किंवा कोच कितीही चांगला असेल तर खेळणारा खेळाडू जोपर्यंत योग्य खेळत नाही तोपर्यंत कोचचं त्याच्यात काही श्रेय आहे असं मी मानत नाही. त्यामुळे श्रेय तिथल्या रहिवाशांचं आहे. मी आपला त्यांना मार्ग दाखवला, पण त्या मार्गावर त्यांनी काम केलं. आणि आज चित्रा सोसायटीमध्ये प्रत्येक मेंबरला महिना 40,000 रुपये पेन्शन मिळतं, मेंटेनन्स फ्री होऊन. आज चित्रा सोसायटीमध्ये हे एक उदाहरण. असे 20 उदाहरणं आहेत जी कंप्लीट झालेली आहेत. ती सांगत राहिलं तर रात्र निघून जाईल. पण आणखी एकच उदाहरण देतो आणि मग सरकारी नियमांवर येतो. मुलुंडला पूर्वरंग सोसायटी, चित्रा सोसायटी तरी रेल्वे स्टेशनच्या जवळ होती. त्यामुळे लोक म्हणाले काय रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे सोसायटी म्हणून तुमची विक्री झाली, त्यामुळे असं उदाहरण का देता, लांब असणारं द्या. पूर्वरंग सोसायटी मुलुंड पूर्वेला मिठागर रोडवर, म्हणजे मच्छरची साईजच 1 इंचाची, अशा पद्धतीनं तिथे कोणी कुठे जात नसत. आणि त्या ठिकाणी 370 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया, फ्लॅट विक्री अजिबात होत नाही अशी परिस्थिती. आता जे काय आहे धारावीच्या लोकांना जिथे टाकणार आहेत त्याच्या शेजारीच यांची बिल्डिंग आहे. तर त्यांना 370च्या ठिकाणी 500च्या वर कोण देत नव्हते. ते माझ्याकडे आले. 35 मजल्याची त्यांची आज बिल्डिंग बांधली गेलेली आहे जुनी पाडून. त्यांनी 18 ते 19 महिन्यामध्ये बिल्डिंग पूर्ण करून चाव्या हातात आलेल्या आहेत. ते राहायला आलेले आहेत, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आलेले आहे. आणि प्रत्येक माणसाला 1050 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि 25 लाख रुपये कॉर्पस त्यांना मिळालेला आहे. तर ह्या अशा स्टोरीज 20 ठिकाणी झालेल्या आहेत. जिथे लोकांनी प्रयत्न केले तिथे त्यांना तसा फायदा मिळाला, जिथे प्रयत्न केले नाही तिथे त्यांचा फायदा बिल्डरला मिळाला. तर बिल्डरने आपल्याला लुटून जाण्याऐवजी तो पूर्ण फायदा आपल्याला मिळावा याच्या करता आपण प्रयत्न केले, तर त्या प्रयत्नांना यश मिळेपर्यंत जितकी मदत माझ्याकडून आवश्यक आहे ती सर्व मदत विनामूल्य आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवताना, म्हणजे अशी अपेक्षा नाही की मी सांगेन तो आर्किटेक्ट नेमा, ही अपेक्षा नाही. मी सांगेन तो कॉन्ट्रॅक्टर नेमा, ही अपेक्षा नाही. मी सांगेन ते मटेरियल विकत घ्या, ह्याच्याकडूनच सिमेंट घ्या, ह्याच्याकडूनच स्टील घ्या, अशी अपेक्षा नाही. मेरिट्स वर जे योग्य आहे ते तुम्ही करा. माझी जिथे आवश्यकता आहे तिथे मी मदत करीन. त्याच्याकरता माझी काहीही तुमच्याकडून अपेक्षा नाही. पण तुमच्या अधिकाराचं जे आहे ते तुम्हाला मिळू द्या. दुसऱ्याला तुम्हाला लुटून घेऊन जाऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती करायला आज मी या ठिकाणी आलेलो. आता सरकारी नियम 13 सप्टेंबर 2019 साली सरकारने कायदा केला स्वयं विकासाला मदत करण्यासाठी. त्याच्यात 22 बेनिफिट्स स्वयं विकासाचे आहेत. आपल्या फोनवर गुगल मध्ये जा,
GR dated 13th September 2019 for self development डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टाईप करा, तो GR तुम्हाला मिळतो, तो वाचा. मी त्यातले काही मुद्दे आज सांगणार आहे, पण ते प्रत्येकाने डाउनलोड करून ते वाचावे की गव्हर्नमेंटने आपल्याकरता काय कायदा केले. बिल्डरला जितका FSI मिळतो त्याच्यापेक्षा 10% FSI सेल्फ डेव्हलपमेंटला अधिक मिळणार. सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जर कर्ज घेतलं तर त्या कर्जावर व्याज भरत असताना 4% व्याज हे माफ होणार. सरकार त्या 4% व्याजाची जबाबदारी घेणार. अप्रुव्हल करता वन विंडो सिस्टीम खाली IAS अधिकारी नेमला गेलेला आहे. सेल्फ डेव्हलपमेंट करता केवळ आणि सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जाऊन सर्व कागदपत्र 50 टेबल असतील किंवा 100 असतील, ती कागदपत्र त्या IAS अधिकाऱ्याकडे द्यावी. त्यांनी त्या टेबलावरून त्याचं अप्रुव्हल घ्यावं आणि 6 महिन्यामध्ये सर्व परवानग्या आपल्याला मिळवून द्याव्या. 6 महिन्यात जर त्यांनी परवानगी मिळवून दिल्या नाहीत तर आपण सबमिट केलेला प्लॅन मंजूर झाला असं डीम्ड अप्रुव्हल समजून आपण काम चालू करू शकतो. तिसरी गोष्ट, आपलं घर आज समजा 800 फुटाचं आहे आणि आपल्याला 1200 फुटाचं मिळते, 400 फूट अधिक मिळते, तर त्या वरच्या 400 फुटावर आपल्याला आज स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. जर तुमच्या इथे 50,000 फुटानं 400 फुटाचे जर 2 कोटी धरले तर त्याची स्टॅम्प ड्युटीच तुमची 10 लाखाची येते. स्वयं विकासामध्ये आज तुमचे म्हणजे चित्रा सोसायटीमध्ये 380च्या ठिकाणी 1250 कार्पेट मिळाले, पण स्टॅम्प ड्युटी सेल्फ डेव्हलपमेंटला केवळ 1000 रुपये. कितीही एक्स्ट्रा एरिया मिळाला तरी स्टॅम्प ड्युटी इज ओनली 1000 रुपीज. त्यानंतर आपल्या घराकरता जो GST आहे जो तुमच्या फिजिबिलिटी मध्ये भरपूर दाखवलेला आहे, तो आपल्या घरापुरता GST गव्हर्नमेंट माफ करते. त्यानंतर लँड अंडर कन्स्ट्रक्शनचा जो टॅक्स जो तुमच्या फिजिबिलिटी मध्ये 8 कोटी का काहीतरी दाखवलाय तो 0, तो माफ होतो स्वयं विकासात तुम्हाला. त्यानंतर स्टेअरकेस आणि लिफ्टचा जो प्रीमियम महानगरपालिकेला भरायला लागतो तो बिल्डर जितका भरतो त्याच्या निम्मे म्हणजे 50%च सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये भरायचा आहे. त्यानंतर TDR वर जे प्रीमियम्स लावतात त्या प्रीमियम्स देखील 50% भरायचं आहे. इतकंच नव्हे तर ओरिजिनल आपली जी जागा आहे त्याच्यावर 15% किंवा 10 स्क्वेअर मीटर विचेवर इज मोर हा एरिया विकत न घेताना TDR न विकत घेताना तो फ्री मिळण्याची तरतूद आहे. या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ स्वयं विकासात मिळतात, त्या बिल्डरकडे जाऊन मिळत नाही. त्यामुळे बिल्डरची फिजिबिलिटी पॅडेड फिजिबिलिटी किती असेल तरी आपला कार्पेट एरिया हा 3500 रुपये पर फुटापेक्षा त्याचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट होत नाही. स्टेअरकेस आणि लिफ्टला तुमच्या इथे एका फिजिबिलिटी मध्ये 6000 रुपये दाखवले पर स्क्वेअर फीट, दुसऱ्या एका फिजिबिलिटी मध्ये 3000 रुपये दाखवले. 1600 रुपयाच्या वर जर त्याचा खर्च असेल, लिफ्टला काय करायला लागतं, 4 बाजूनी भिंत बांधायला लागतं, त्याला कुठे काय स्लॅब टाकायला लागतो, त्याला 3000 रुपये पर स्क्वेअर फीट तुम्ही फिजिबिलिटी मध्ये दाखवता. तर हे 1600च्या वर लिफ्ट आणि स्टेअरकेसला काय आपण सोनं चांदी लावतो का, त्याला आपण काही स्लायडिंग विंडोज लावतो का, त्याला फक्त ते हात धरायला हँडरेल आपण लावतो आणि बाकी भिंत आणि खाली जे काही नॉर्मल टाईल्स असतात अँटी स्किड फ्लोरिंग की त्या जिन्यावरून आपण घसरू नये म्हणून ते लावतो. तर त्याला 1600-1700 रुपये पर स्क्वेअर फीट.
कार पार्किंगला 3,000 रुपये पर स्क्वेअर फीट लावलेलं आहे. स्ट्रीट कार पार्किंग किंवा पोडियम हे 1,000 किंवा 1,500 रुपये पर स्क्वेअर फीट पेक्षा अधिक होत नाही. त्यामुळे प्रत्येक बाबतीत हे दर वाढवून दाखवलेले आहेत या सर्व फिजिबिलिटी मध्ये. त्यामुळे आपली ओरिजिनल फिजिबिलिटी आपण काढू शकतो. आता मी आपल्याकडे वेळ असेल तर इथे बोर्डावरती फिजिबिलिटी आपण वर्कआउट करू, ढोबळ मनानं करू. डिटेल मध्ये गेलं तर पुन्हा 2-1 तास लागतील. तर ढोबळ मनानं ती फिजिबिलिटी वर्कआउट करू आणि आपण नेमके बिल्डरकडे गेल्यानं आपलं काय नुकसान होत आहे आणि स्वयंविकासानं गेल्यानं आपल्याला काय फायदा होत आहे हा एक ढोबळ मनानं घेतोय. आणि एका महाभागाने तर आपल्याला SRA मध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे इतकी वर्ष चांगल्या घरात राहताना कोणातरी झोपडपट्टीच्या योजनेबरोबर आपल्याला अमलगमेशन करायचं आणि त्या ठिकाणी त्यांनी किती जणांचे मुर्दे पाडले असतील, किती फ्रॉड केले असतील, त्याची संपूर्ण जबाबदारी लीगल म्हणजे आहेत ते चेअरमन सेक्रेटरींना उर्वरित आयुष्य जेलमध्ये पाठवण्याची निश्चित हे करून ठेवले. SRA मध्ये जाण्याचं म्हणजे अशी सूचनाच कशी असू शकते. आपल्या करता एलिजिबल DC रूल एकच आहे जो आपल्याला एलिजिबल आहे 33(7)B. तो एकच एलिजिबल आहे. तो आपल्या समोरचा जो रस्ता आहे त्याच्या रुंदीवर साधारणपणे तो मिळतो. 3.5-4च्या आसपास FSI त्यातून मिळतो. त्यातून बऱ्यापैकी आपली घरं जाऊन आपल्याला फ्री मेंटेनन्स होईल आणि बिल्डर जे 5,000 रुपये पर स्क्वेअर फीट देतो त्या ठिकाणी किमान 15,000 रुपये पर स्क्वेअर फीट आपल्याला कॉर्पस मिळेल आणि बिल्डर जिथे 35 ते 50% देतो त्या ठिकाणी किमान 70% अधिक एरिया मिळेल. हे सहज शक्य आहे. फार मेहनत न घेताना हे असताना देखील हे आपल्याला का दाखवत नाही याचं उत्तर आता मला विचारू नका, कारण ते अधिक हुशार आणि अधिक चांगले आहेत माझ्यापेक्षा. त्यामुळे ते अधिक चांगल्या प्रतीचं बांधकाम करतात. त्यामुळे ते 6,000 रुपये पर स्क्वेअर फीटने बांधकाम करतात. तुमच्या इथे नाही, एका ठिकाणी एका महाभागानं सांगितलं की 11,000 रुपये पर स्क्वेअर फीटचं आम्ही कन्स्ट्रक्शन देतो वगैरे. तर हे पुढ्या सोडण्याचं काम आहे. म्हणजे कोणावर किती पुढी सोडता येईल ती आपण सोडावी. आणि दुर्दैवानं आणि सुदैवानं हे सगळे PMC जवळच्या ओळखीचे आहे. त्यामुळे हे बोलत असताना वाईट वाटतं, कारण ते नोन माणसं आहेत. म्हणजे आणि नोन म्हणजे आजची नाही, 30-35 वर्षापासूनचे मित्र आहेत. ते त्यांचा धंदा आहे, बिझनेस आहे. ते चांगले धंदेवाईक आहेत. ते त्यांचा धंदा चांगल्या पद्धतीने करतायत. त्यामुळे त्यांच्या धंद्याविषयी मला काही भाष्य करायचं नाही. आपण आपलं हित कशात आहे हे जाणून त्या पद्धतीनं आपण आपला पुनर्विकास करावा. बिल्डरच्या भानगडीत जाऊ नये. स्वयंविकास करणारे आर्किटेक्ट वेगळे असतात. ते आर्किटेक्ट 2 प्रकारचे असतात, एक हुशार आणि एक अतिहुशार. तर आपल्याला अतिहुशार नको आहे, आपल्याला हुशार चालते. कारण हुशारांकडून आपण अतिहुशारांमध्ये ते क्वालिटी इतकी चांगली देतात की 6,000, 7,000, 8,000 रुपये पर फुटाचं बांधकाम देतात. आपल्याला तितक्या हुशाराची गरज नाही. आपल्याला हुशार असलेले, अतिहुशार नसलेले पण स्वयंविकासाचा अनुभव असणारे आर्किटेक्ट आणि मुंबईतल्या उत्तम आर्किटेक्ट्स पैकी 300 आर्किटेक्ट्स आज स्वयंविकासाची कामं करतात. त्यापैकी 8-10 लोक तुम्ही ऍडव्हर्टाईज देऊन बोलवा, त्यांना सादरीकरण करायला सांगा. त्याच्यापैकी ज्याचं तुम्हाला योग्य वाटेल त्याला तुम्ही सिलेक्ट करा. त्यांना इंटरव्ह्यू घेताना त्यांना प्रश्न विचारण्यासाठी माझ्या मदतीची आवश्यकता असेल
तर मी येईनच, आणि माझ्या पद्धतीनं जे विचारायचं ते विचारेन. बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन, आणि बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम, आणि बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस, दुप्पट किंवा तिप्पट. हे स्वयंविकासात करणं शक्य आहे. आणि मेन म्हणजे बिल्डर इरिवोकेबल कन्सेंट आणि इरिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी, म्हणजे 7 फेरे अग्नीला साक्ष मानून जरी घेतले तरी डायव्होर्सची तरतूद आहे हो. पण इथे तू जिवंत असेपर्यंत किंवा मी जिवंत असेपर्यंत तूच माझ्या कुंकवाचा धनी. मालक आपण, जमीन आपली, राहतो आपण, घर आपलं, आणि तो म्हणतो मी तुम्हाला 30-35% एरिया. अरे तू कोण माझ्या जागेवर मला किती देणार? मला एक्स्ट्रा किती पाहिजे ते मी घेणार. तुझी देण्याची हिंमत असेल तर हो म्हण, नाही तर चालता हो. हे सांगण्याची हिंमत जोपर्यंत तुमच्यामध्ये नाही तोपर्यंत अशीच फसवणूक तुमची होत राहणार. तर आपली फसवणूक करून घेऊ नका. आपल्या अधिकार जे आहेत, जे कायद्यानं तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार तुमचे तुम्ही घ्या आणि पुढच्या पिढीसाठी चांगली घरं, उत्तम बांधकामाची घरं मिळवा. आपल्याला अधिक एरिया मिळतो, एवढा मिळालेला असताना SRA ला जा, त्यांच्याकडून FSI घ्या, झोपडपट्टीशी आपलं अमलगमेशन करा. काय वेळ लागलाय का? काय या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे? म्हणजे वाटाघाटी, वाटा त्यांचा आणि घाटा आपला. आता समजा प्रीमियम आणखी वाढलं, 50च्या ऐवजी 100 कोटी झाले, 100च्या ऐवजी 150 कोटी झाले, कन्स्ट्रक्शनची कॉस्ट आणखी 50 कोटीनं वाढली, भाडी आपण आणखी 20 कोटी वाढवली. अहो काही झालं तरी आपल्याला मेंटेनन्स फ्री तर निघेल. आणि दुप्पट एरियाच्या आसपास 70%, 80%, 90%. बरं हे टक्के कोण, मी कोण ठरवणार? मालक तुम्ही. हे कॅल्क्युलेशन तुम्ही बघायचे आणि तुम्ही स्वतःला किती घ्यायचे आणि विक्रीला किती घ्यायचे तुम्ही ठरवणार, मी नाही ठरवणार. हा फायदा सेल्फ डेव्हलपमेंटचा आहे. बिल्डरकडे ठेवलं की बिल्डर कोणालाही जास्त पैसे देणाऱ्याला फ्लॅट विकू शकतो. त्यामुळे आपल्या शेजारी दाऊद इब्राहिम सुद्धा येऊ शकतो, नाही का? किंवा गर्द विकणारा माणूस, जे फार लांब नाही येत ते आपल्या, ते येऊ शकतात. पण बिल्डरला जास्त पैसे जो देईल त्याला ते विकणार ना. आपण आपल्याकडे ठेवलं तर आपल्या संस्कृतीत बसणाऱ्या अशा लोकांनाच आपण हे देणार. आणि ते ठरवण्याचा अधिकार जनरल बॉडीचा आहे की फ्लॅट कोणाला विकावे, नवीन मेंबर कोणाला घ्यावे, तुम्ही करणार. आता हे झालं. आता मेन प्रश्न अजून राहिलेला आहे. तुमचे प्रश्नचं उत्तर देण्याआधी मेन प्रश्न की सुरुवातीला पैसे कुठून येणार, त्याचं उत्तर आता मी तुम्हाला देतोय. स्कीम नंबर 1, तुम्ही 40,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये बाहेरच्यांना विकताय. तुम्हाला ज्यांना मोफत एरिया 70% पाहिजे त्यांना 1 पैसा देखील कॉन्ट्रीब्यूट करावा लागणार नाही. पण ज्यांना अधिक एरिया विकत घ्यायचा आहे, मी पुन्हा सांगतो, विकत घ्यायचा आहे. तुमचा फ्लॅट समजा 600चा आहे, तुम्हाला 70% वाढून 1000 मिळतो. तुम्हाला आणखी 200 घ्यायचा आहे आणि 2 बेडरूमचे 2 फ्लॅट करायचे आहेत इंटरनली. 2 वेगवेगळे फ्लॅट होणार नाही, एक विकून जाता येणार नाही, पण इंटरनली 2 करायचे. म्हणजे माझ्या मुलाला 1 आणि मुलीला 1 किंवा 2 मुलांना 2, माझ्या नंतर त्यांनी इथेच राहावं अशा पद्धतीनं प्लॅन करावं. इथे प्लॅन कसा असावा हे तुम्ही ठरवणार. प्रत्येक फ्लॅटचा प्लॅन वेगळा असला तरी तो आपण करून घेऊ. त्यामुळे तो विकत घेण्यासाठी 30% डिस्काउंट, म्हणजे 40,000 आपण विकतो तर आपल्या मेंबरला तो 12,000 मायनस करून 28,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये त्याला विकत घेण्याचा अधिकार.
आणि ते समजा तुम्हाला पाहिजे 28,000 रुपयामध्ये 100 फूट 28 लाखात, तुम्ही 28 लाख भरायचे नाहीत. तुम्ही त्याच्या 20% म्हणजे 5,60,000 रुपये भरायचे आणि त्या 20%च्या वरचा जो पैसा आहे तो कलेक्टिव्ह होम लोन आम्ही आमच्या सर्व स्कीम्सना करून देतो. आणि त्या कलेक्टिव्ह होम लोन मध्ये समजा तुमच्या 28 पैकी 5,60,000 तुमचे बाकीचे होम लोन तुम्हाला सँक्शन होतो. ते पैसे आज येत नाहीत. जसं बांधकाम होईल तसं बँक डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टरला एस्क्रो अकाउंट मधून देते. कमिटीकडे येत नाही, सोसायटीच्या खात्यावर ते पैसे येणार नाहीत. जसं जसं बांधकाम होईल त्याचं सर्टिफिकेशन होईल त्यावेळेला त्यांना ते मिळतील. तर ही स्कीम नंबर 1. आता स्कीम नंबर 2. स्कीम नंबर 2 मध्ये मेंबर, त्याची बायको, त्याचा मुलगा, त्याची मुलगी लग्न झालेली असली तरी, एक किंवा अधिक असली तरी 2च पाहिजेत. तिसरं झालं तर अधिकार नाही असं नाही, जितकी कोण असतील ती. नातू नात, आई वडील, आजी आजोबा म्हणजे क्लास 1 एअर्स यांच्यापैकी कोणालाही एक्स्ट्रा फ्लॅट सेलेबल मधला विकत घ्यायचा असेल, पुन्हा सांगतो, सेलेबल मधला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर स्कीम नंबर 2 मध्ये 20% डिस्काउंट. म्हणजे 40,000 ला आपण घेतो तर 32,000 पर स्क्वेअर फीट मध्ये आपल्याला आपला मुलगा समजा फॉरेनला आहे, मुलगी इतरत्र आहे, पण मुलगी आणि जावयाला याच बिल्डिंग मध्ये वेगळा फ्लॅट पाहिजे, त्यांची विकत घेण्याची ऐपत आहे, तर त्यांना 32,000 म्हणजे 8,000 गुणिले समजा 1,000 फुटाचा फ्लॅट तर त्यांना 70-80 लाख रुपयाचा आपण डिस्काउंट देऊ शकतो. आपल्यामुळे ही एंटायटलमेंट. नंबर 2, आता हे 30% असा कोणताही नियम नाही. हे 30% का ठेवले तर मुंबई बँकेकडून किंवा इतर बँकेकडून 12.5% व्याजानं आपण घेतो, 2 वर्षात 25% व्याज देतो, 3 वर्षात 36 देतो. तर बँकेचं पोट भरण्यासाठी किंवा त्यांना 36% देण्याऐवजी आपल्या मेंबरला 30% का देऊ नये म्हणून ते 30% ठरवले. तुम्हाला ते 30चे 32 ठेवायचे असतील तर तुम्ही 32 करू शकता, 28 करायचे असतील तर 28 करू शकता. निर्णय जनरल बॉडीचा तो माझा नाही. मी जे इतर ठिकाणी चाललंय ते फक्त तुम्हाला मी सांगतोय. तर स्कीम नंबर 2 मध्ये क्लास 1 एअर म्हणजे मेंबर, त्याची बायको, मुलगा मुलगी, नातू नात, आई वडील, आजी आजोबा, एक वर्टिकल. त्यानंतर स्कीम नंबर 3 मेंबरचे भाऊ बहीण, त्यांची मुलं नातवंड, सासू सासरे, मेवणा मेवणी, त्यांची मुलं नातवंड यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट जर विकत घ्यायचा असेल तर 15% डिस्काउंट. म्हणजे भलत्याने फ्लॅट विकत घ्यावं आणि ते म्हणजे आता मी काल बोललो ते मला खूप वेळ झाला जैन मंदिराबद्दल, ती इथे परत बोलत नाही. पण इतर काही कोणी येण्यापेक्षा आपल्या संस्कृतीच्या आपल्या नात्यातले ज्यांची ऐपत आहे त्यांनी घ्यावी. आपल्यामुळे आपल्या नात्यातल्या कोणाला 30-40 लाख रुपयाचा फायदा होत असेल आणि आपण तो करून दिला तर त्यांना आनंद होईल आणि आपल्या सर्व नातेवाईकांना आपल्यामुळे त्यांना फायदा झाला तर समाधान होईल, त्याला काय अडचण आहे. आणि आपल्याला एरवी सुद्धा फ्लॅट विकायचेच आहेत तर आपल्या नातेवाईकांना का विकू नये. म्हणजे निदान ओळखीची लोक इथे येतील, अजिबात अनोळखी लोक येणार नाही. ही झाली स्कीम नंबर 3. आता स्कीम नंबर 4 चुलत भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ म्हणजे मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मिसेसच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, मिसेसच्या आईच्या बहिणीची मुलं यांच्यापैकी किंवा नातवंड यांच्यापैकी कोणाला फ्लॅट पाहिजे तर त्यांना 10% डिस्काउंट.
हे झाले 4 योजना. त्यानंतर 5वी स्कीम नंबर 5. स्कीम नंबर 5 अशी की माझा वाढदिवस 9 तारखेला आहे, तर मला 9वा मजला पाहिजे आणि या दिशेनं पाहिजे. एरवी सगळ्यांचे फ्लॅट हे शेवटी लॉटरी पद्धतीनं अलॉट होणार, पण एखाद्याला एक स्पेसिफिक ठिकाणी स्पेसिफिक फ्लॅटची आवश्यकता आहे, तर त्यांनी सोसायटीला कर्ज द्यावं, व्याजावर कर्ज द्यावं. बाबा मी 25 लाख रुपये सोसायटीला व्याजावर कर्ज देतोय. कर्ज म्हणजे सोसायटीच्या नावावर त्याने पैसे भरायचे नाहीत, त्याच्या नावावर फिक्स डिपॉझिट 25 लाखाचे त्यांनी द्यायचे. सोसायटीचं त्याच्या बायकोचं नाव नंबर 2 किंवा वारस जो असेल त्याचे नंबर 2, सोसायटीचं नाव नंबर 3. ते फिक्स डिपॉझिट तोडायचे नाही सोसायटीने, त्याच्या अगेन्स्ट सोसायटीला ओव्हरड्राफ्ट घेण्याचा अधिकार त्यांनी लिहून द्यायचा. त्याचं जे व्याज मिळेल ते त्यालाच मिळणार, सोसायटीला त्याच्यावर घेण्याचा अधिकार नाही. त्याला जर 7% व्याज मिळत असेल तर सोसायटीला 7.5% किंवा 8% ओव्हरड्राफ्ट घेण्याचा अधिकार आहे. असं ज्यांनी केलं, बाबा फ्लोर हाईट, मला आपली 25 मजल्याची बिल्डिंग आहे, मला 23व्या मजल्यावर अमुक फ्लॅट पाहिजे, तर तो 23व्या मजल्यावर तो फ्लॅट तुझ्यासाठी बुकिंग करायचं, तर जनरल बॉडीने ठरवायचं की इतके डिपॉझिट केले, ते डिपॉझिट तुला परत मिळणार, ते देणगी नाही, त्याचं व्याजही मिळणार. पण सुरुवातीला प्लॅन अप्रूव्हल करण्यासाठी ज्या पैशाची आवश्यकता आहे ते ज्यांना ही फॅसिलिटी पाहिजे, ज्यांना नको आहे त्यांना एक पैसा भरण्याची आवश्यकता नाही. ही स्कीम नंबर 5. आता स्कीम नंबर 6. स्कीम नंबर 6 मध्ये असं की आपण आपल्या फोनवर फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम याच्याकरता किमान 2 तास घालवतो. तर आपल्या बिल्डिंगचा प्लॅन आपल्या सर्व फेसबुक, व्हॉट्सॲप याच्यावर पाठवावा आणि प्रत्येक मेंबरला एक फ्लॅट विकण्याची सोल सेलिंग एजन्सी आपल्या बुकिंग मधूनच बिल्डिंग बांधायची आणि त्यातूनच प्रॉफिट. त्यामुळे तूर्त बांधकाम करता खर्च निघेल एवढं बुकिंग जर आपल्या हातात आलं की आपण बांधकाम करायचं. आता शेवटची गोष्ट की ज्या ठिकाणी इमारती आहेत त्या तशाच ठेवून, ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे तिथे फाउंडेशन करून 20 मजली 25 मजली इमारत बांधता येणं शक्य आहे. ते तुम्ही करावं असं मी सुचवत नाही, पण टेक्निकली हे करणं शक्य आहे की जेणेकरून जुन्या इमारतीतून नवीन इमारत होताना आपण तिथेच राहून बघणार आणि मग आपलं घर ठोकून वाजवून जुन्या इमारतीतले जे नको असलेलं सामान फेकून द्यायचा, पाहिजे असलेला सामान घेऊन नवीन घरात गेल्यावर ती बिल्डिंग पाडायची. असं देखील आम्ही 2 ठिकाणी केलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही करावं असं मी सांगत नाही. तुम्हाला जर भाड्यानं बाहेर जायचं असेल तर तो पर्याय आहे, तो पर्याय काही बंद केलेला नाही. पण ज्यांना त्याच ठिकाणी अनेक वयोवृद्ध लोकांना या वयामध्ये आपण भलत्याच्या घरात जाऊन कुठे राहणार, तिथे किराणा मालवाला कोण आहे, तिथे आपल्याला सामान कोण येणार, तिथे डॉक्टर कोण असेल, किती जवळ मिळेल का लांब मिळेल, ही काळजी जर असेल तर थोडा त्रास होईल, पण ते त्रास कमीत कमी होईल याची व्यवस्था करता येईल आणि आहे त्या ठिकाणी राहून देखील हे करता येईल. तर या सर्व गोष्टी देखील विचार करता येईल. आज मी तुम्हाला जे सांगतोय ते माझ्या अनुभवातून, जे मुंबईत इतरत्र आम्ही केलेलं आहे त्या अनुभवातून सांगितलंय. तुमच्याकडे वेगळ्या आयडियाज असतील तर त्यातून मलाही काही शिकायला मिळेल आणि ते मी आणखी दुसऱ्या ठिकाणी जाऊन सांगेन. तर त्यामुळे बेसिकली काय की जमीन तुमची तर निर्णय तुम्ही घेणार, बाहेरच्या माणसाला आपले निर्णय घेणार, तो आम्हाला 35% देऊ, पण तो
मालक तुम्ही, आणि कोण तो, त्याचा काही संबंध नाही. तो म्हणतो मैं तेरे को इतना देगा. अरे तू कोण आहे? मी मालक, जमीन माझी, आणि तू मला 35% माझ्या जमिनीवर किती मला एक्स्ट्रा मिळावं हे ठरवणारा तू कोण? तुझ्याकडे 4 पैसे आहेत म्हणून तू माझं पूर्ण भवितव्य तू ठरवणार. माझं भवितव्य माझे 127 लोक ठरवणार, तुला अधिकार नाही. आणि आमच्या भवितव्याचा निर्णय आम्ही घेणार, याला स्वयंविकास म्हणतात. म्हणजे ही बिल्डराची योजना आणि स्वयंविकासाची योजना. आपण बिल्डरकडे गेला तर माझं काही नुकसान होत नाही, जर नुकसान झालं तर आपलं होतं. आपण स्वयंविकासात गेला तर माझा काही फायदा होत नाही, उलट माझं नुकसान होईल. मला 10-25 वेळा इथे आज आल्यासारखं यावं लागेल आणि रात्री 11 वाजेपर्यंत बसावं लागेल, त्याची माझी तयारी आहे. पण असं काहीतरी उभं करा की लोअर परळला उतरून लालबागचा राजा बघायला जशी गर्दी होते तशी मकरंद सोसायटी बघण्यासाठी लोक इथे यावी, की लोकांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या हिमतीनं स्वतःची इमारत ही बांधली, ती इतकी चांगली बांधली हे बघण्यासाठी. आज चित्रा सोसायटीला रोज, चित्रा सोसायटीत जर वोटिंग झालं तर सगळ्यात अनपॉप्युलर कोण माणूस असेल तर माझा नंबर पहिला लागतो. कारण रोज तिथे लोक येतात आणि सेक्रेटरीची बायको माझ्या नावाने रोज शिव्या घालते. ती चंद्रशेखर प्रभू प्रत्येक ठिकाणी जाऊन आमच्या सोसायटीचं नाव सांगतात. दुसऱ्या दिवशी लोक येतात, आमचे मिस्टर म्हणतात चहा करून घाल का, आमच्या घरी काय गाय बांधलेली आहे का, असं ते विचारत असतात. त्यामुळे अशा पद्धतीनं काहीतरी नवीन करा. ग्लोबल टेंडर्स काढता येतील, त्यातून चांगल्या प्रतीचं इस्रायली टेक्नॉलॉजी आता भारतात आलेली आहे. त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरची माझी मीटिंग झाली. ते म्हणाले आम्ही 70 मजल्याची बिल्डिंग टोटल 12 महिन्यात करून फिनिशिंग 14 महिन्यामध्ये चाव्या देऊ शकतो. आता ती घ्यावी घेऊ नये हा वेगळा प्रश्न, पण अशा अनेक गोष्टी ज्या बिल्डर तुम्हाला देऊ शकत नाही त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकता. ते बिल्डरच्या ऑप्शन मध्ये अवेलेबल नाही. याचा अर्थ इस्रायली कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्यांना द्यावा असं माझी मुळीच सूचना नाही. पण या गोष्टी आपल्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, जर्मन टेक्नॉलॉजी नवीन काय आहे, सिंगापूरची टेक्नॉलॉजी नवीन काय आहे, त्यातून काय करता येईल याचं त्या त्या कंपनीने आपल्याला प्रेझेंटेशन दिलं तर ते प्रेझेंटेशन आपण अशाच पद्धतीनं एक प्रोजेक्टर लावून त्यांचा ऐकू शकतो, निर्णय घेऊ शकतो. असं काहीतरी करा की जेणेकरून पुढच्या 4-5 पिढींना आपल्याविषयी अभिमान वाटेल. असं काहीतरी करा. मात्र कौन बनेगा करोडपती सारखं विकून जाऊ नका. म्हणजे इतके पैसे मिळाले, चला कॉर्पस मिळाला, सगळं घ्या आणि विकून जा, असं नका करू. आणि तुम्हाला बायलॉज मध्ये बदल करावे लागतील. तुम्ही फाउंडर मेंबर, त्यामुळे फाउंडर मेंबर इज ओनली एंटायटल्ड टू द कॉर्पस. न्यू मेंबर्स आर नॉट एंटायटल्ड टू दॅट कॉर्पस. नाही तर नवीन मेंबर म्हणेल की आम्ही मेंबर आहोत. त्यामुळे फॉर्मल फाउंडर मेंबर अँड न्यू मेंबर असे 2 कॅटेगरीज करावे लागतील. खूप काही काही कामं करायला लागतील. इन प्रिन्सिपल आपलं भवितव्य भलत्या अनोळखी माणसाच्या ताब्यात देणार का आपलं भवितव्य आपण ठरवणार, हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. आणि हा जर तुम्ही घेतला तर आपल्याला खूप चांगलं काम करता येईल आणि सगळ्यांचं भलं होईल. इतका वेळ आपण शांतचित्ताने ऐकून घेतलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि लांबलेलं माझं प्रेझेंटेशन आहे, पण ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या गोष्टी जितक्या सोप्या भाषेत सांगता येतील तितका मी प्रयत्न केला. माझ्या वर्गामध्ये टेक्निकल बोलतो मी, इतकं सोपं बोलत नाही. मी क्लास घेतो मास्टर्स डिग्रीला, त्यामुळे तिथले कॅल्क्युलेशन्स वेगळे असतात. हे थोडंसं डिमिस्टिफाय करून जे आवश्यक आहे, जे सगळ्यांना कळेल तितकंच मी लोकांसमोर मांडलेलं आहे. आपले काहीही प्रश्न असतील तर कृपा करून विचारा. आपल्या प्रश्नांची मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. सर्व प्रश्न संपल्याशिवाय मी इथून जाणार नाही. त्यामुळे तुम्ही कंटाळाल प्रश्न विचारून. मी रोजचे प्रश्न उत्तर देतो. आज 3 मीटिंग झाल्या, त्याच्यात प्रश्नांची उत्तरं दिली, ती 4थी आहे. त्यामुळे मी कंटाळत नाही. आपण प्रश्न विचारा. आणि मी जे सांगितलं त्यावर काहीही कळलं नसेल किंवा काही अनक्लिअर असेल
काही प्रश्न विचारा, पण एका बैठकीत काही सगळ्या गोष्टी होतील असं समजू नका. आपल्याला 2-4 बैठका घ्याव्या लागतील. आज जे आलेले नाहीत त्यांना हा व्हिडिओ दाखवा, त्यांच्याशी चर्चा करा. पुढच्या मीटिंगमध्ये त्यांच्यापैकी काही लोकांचे प्रश्न असतील त्यांना बोलवा. अशा 2-4 मीटिंग्स व्हाव्या लागतील. विचारांची देवाणघेवाण होईल, तेव्हा कुठे ह्याला मूर्त स्वरूप मिळेल. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं त्याविषयी याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.